अनुसूचित जमातीत बंजाऱ्यांचा समावेश करा। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या। माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र दिलेले आहे। त्यामुळे मराठवाड्यातील बंजारा समाजासंदर्भात माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र दिलेले आहे। त्यामुळे सध्या राज्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा गाजत असतानाच राज्यातील मंत्र्यांनी या मुद्द्यामध्ये उडी घेतल्याचं दिसून येतंय। एकीकडे मराठा आरक्षणाचा जी.आर. गाजत असताना आता धनंजय मुंडे यांनी बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हे पत्र दिले। तर आरक्षण अभ्यासक हरिभाऊ राठोड सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं मनापासून स्वागत। ज्या पद्धतीने पाहतोय राज्यात एकीकडे आरक्षणाचा मुद्दा गाजतोय आणि यातच आता बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश कराय यासाठी माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय। आम्ही धनंजय मुंडे साहेबांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो त्यांच्या या निर्णयाचं। अनेक मराठवाड्यातले आमदार आता पत्र देत आहेत। परवा आपले जाधव साहेब खासदार आले होते याला उपोषण सोडवायला। विनोद आडे उपोषण बसले होते 8 दिवस 6 दिवस बसले होते। त्यानंतर जिंतूरला मी स्वतः गेलो होतो त्याचं उपोषण सोडवायला। त्या ठिकाणी जाधव साहेब आले, त्याच्यापूर्वी एक आमदार येऊन गेले। अशा पद्धतीने सगळीकडून मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त मोठा बंजारा समाज आहे आणि हे जे पत्र हे राजकीय नाहीये, तर खऱ्या अर्थाने हा समाज शेड्यूल ट्राईबचा दर्जा प्राप्त करण्यास तो हकदार आहे। केवळ आपण हैदराबाद गॅजेट म्हणतो, पण केवळ हैदराबाद गॅजेट हा पुरावा नाही, तर बंजारा समाजासाठी जेव्हा द्विभाषिक राज्याची निर्मिती झाली, जेव्हा आपण 1 नोव्हेंबर 1956 साठी हे जे 5 जिल्हे होते इकडे आपल्या महाराष्ट्रामध्ये आले, त्यामध्ये असं नोटिफिकेशन आहे की हे राज्य जेव्हा ते लोक सगळे महाराष्ट्रात आले, म्हणजे मुंबई प्रांतात आले सुरुवातीला, आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र झाला आपला। पण त्यापूर्वी कायदा असा होता की 1 जानेवारी 1950 रोजी 26 जानेवारी 1950 रोजी त्यांची जी स्थिती होती, जे ते आपले आरक्षण घेत होते, सवलती घेत होत्या, त्या कायम राहतील अशा प्रकारचं नोटिफिकेशन काढलं होतं त्यावेळेस। आणि त्यावेळेस हे लोक तयार नव्हते इकडे यायला, पण ठीक आहे आमचं आरक्षण कायम राहील वगैरे म्हणून ते सगळे आपल्या इथे आले। त्यावेळेस कुठल्या प्रकारचं आंदोलन झालं नाही। आता 17 तारखेला आपला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे, या निमित्ताने एवढे मोठमोठे आंदोलन होत आहे महाराष्ट्रामध्ये। आम्ही त्याचं नेतृत्व करतो मी, पण मला न विचारता सुद्धा मोठमोठे आयोजन, म्हणजे आता बघा जालन्याला 15 तारखेला, बीडला सुद्धा 15 तारखेला आहे, त्यानंतर 18 तारखेला आपल्या किनवटला आहे नांदेड जिल्ह्यामध्ये। आणि अशा पद्धतीने तालुक्यात लोक स्वयंस्फूर्तीने, कारण हे कोणी जरांगे पाटील यांनी चालवलं, म्हणजे ही माहिती आजची नव्हती, आमची ही मागणी काही आजची नाही आहे। गेले 25-30 वर्ष मी मोर्चा करतो। हरिभाऊ, त्यामुळे एकंदरीतच आता मुख्यमंत्री या आरक्षणाच्या मागणीवरती काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास हरिभाऊ सर, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या प्रतिक्रियेसाठी खूप धन्यवाद। त्यामुळे धनंजय मुंडेंनी आता बंजारा समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र दिलंय। हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला आरक्षण द्या असं माजी मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री